काहीही होऊ शकतं. भुजबळ अजितदादांसोबत राहतील असं वाटत नाही. ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा बैठका घेत आहेत आणि एकीकडे छगन भुजबळ सातत्यानं अजित पवार यांच्यावर टीका करताना तीव्र नाराजी बोलवून दाखवत आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून ठाकरे गटाच्या नेत्यांनी मोठा दावा केला आहे. मंत्रिमंडळात भाजपच्या वाट्याचे एक मंत्रिपद रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील नाराज आमदार लक्ष ठेवून आहेत. भाजपामधील कोणाची वर्णी यावर लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेलं आहे आणि यातच नाराज असलेले छगन भुजबळ मंत्रिपदासाठी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चासुद्धा राजकीय वर्तुळात आहे. आणि यातच ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजी प्रकरणी मोठा दावा केलेला आहे. काहीही होऊ शकतं. ज्या पद्धतीनं छगन भुजबळ व्यक्त होत आहे ते पाहता अजित पवार त्यांच्यासोबत राहतील असं वाटत नाही. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भेट होत नाही, पण छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मात्र होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जे बोलले आहे ते बरोबर आहे असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. काही होऊ शकतं. आता कधी काय होईल याचा भरोसा थोडी देता येतो, परंतु ज्या पद्धतीनं भुजबळ व्यक्त होत आहेत त्या पद्धतीनं जर बघितलं तर भुजबळ अजितदादांसोबत राहतील का नाही राहतील असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेला आहे, हे सत्य आहे. बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊन ते मंत्रिपद भुजबळांना देऊ शकतात अशी चर्चा. मला असं वाटतं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, परंतु बीड जिल्ह्याची जी घटना आहे तिच्यात अजूनही मुख्य आरोपी सरकारला सापडत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांची कोणाशी कनेक्टिव्हिटी आहे सगळ्या जिल्ह्याला काय महाराष्ट्राला माहिती आहे. आणि अद्यापही सरकार याच्यावर गतीनं किंवा सिरियसली पावलं उचलत नाही, हे सुद्धा सत्य आहे. त्याच्यामध्ये अंजली दमानी यांनी काल वेगळे काही आरोप केले. ते म्हणतात की भाजप प्रवेशाचा हा गेम प्लॅन आहे आणि भुजबळ फडणवीसांना भेटायला जातात पण अजित पवारांना भेटत नाही. भेटीचा राजकीय अर्थ घ्यायचा तर तो म्हणजे भाजप प्रवेश. हे तर मी कालच बोललेलो आहे की अजितदादांची आणि भुजबळांची भेट होत नाही अजून, आणि फडणवीसांची आणि भुजबळांची भेट होते. याचाच अर्थ काय हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे अंजली दमानिया जे काय बोलले ते काय चूक आहे असं मला तरी वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.